राधे राधे सर्वांना। भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रसगुल्ला बनवणार आहोत। त्यासाठी मी फुल फॅटचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि साईडला मी व्हिनेगर घेतलेला आहे। आपण दूध उकळून घेतलेलं आहे आणि दूध उकळल्यानंतर त्यामध्ये 3 चमचे व्हिनेगर आणि मी पाणी ॲड करून ते घातलेलं आहे। एवढं बघा, मी घातल्यानंतर ते दूध आपलं फाटलेलं आहे। अशा प्रकारे आपलं दूध फाडून घेतलेलं आहे। आता 5 मिनिट स्टेबल होण्यासाठी आपण ठेवणार आहोत। 5 मिनिट झालं की आपण एका कॉटनच्या कपड्यामध्ये ते गाळून घेणार आहोत। त्यासाठी मी कॉटनचा कपडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे आपलं दूध फाटवलं होतं ते ओतलेलं आहे। आपण ह्याला 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण की आपण जे व्हिनेगर ॲड केलं होतं त्यामध्ये थोडासा आंबूसपणा असतो। तो आंबूसपणा आपल्या पनीरला राहू नये म्हणून आपण ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता हे धुवून घेतल्यानंतर स्वच्छ मी ह्यामधलं पिळून पाणी घेतलेलं आहे आणि हे 4-5 मिनिट आपण स्टेबल होण्यासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण साईडला पाक करून घेणार आहोत। त्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे मी आणि 1.5 वाटी मी यामध्ये पाणी ॲड करते आहे। आपल्याला जास्त पाक करायचा नाही आहे, आपल्याला मीडियममध्ये ठेवायचा। आपल्या 1 तारीख ह्याचा पाक बनवायचा नाही आहे। आपल्याला साखर वितळल्यानंतर 2-4 मिनिट आपल्याला ह्याला उकळी आणून घ्यायचं आहे आणि सारखं आपल्याला एका चमच्याने हलवत राहायचं आहे। अशा प्रकारे मी पाक बनवून घेतलेला आहे। हा पाक आपण साईडला ठेवून देणार आहोत। तोपर्यंत आपण जे पनीर बनवलं होतं ते घेऊन आपण एका ताटामध्ये घेऊन ते चांगलं मळून घेणार आहोत। बघू शकता किती चांगल्या प्रकारे आपण पनीर बनवून घेतलेलं आहे। तुम्ही रेडीमेड पनीर आणून पण बनवू शकता किंवा घरगुती पनीरचं पण बनवू शकतात आणि याला व्यवस्थित जर केलं तर हे तुमचं पहिल्या ह्याच्यामध्ये पण चांगले रसगुल्ले बनवू शकतात। आता ह्यामध्ये मी 1 चमचा मैदा ॲड करते आहे आणि आपल्याला हे तळा हाताने मळून घ्यायचं आहे। याला 10 ते 15 मिनिट स्वच्छ मळून घेतलं ना आपलं पीठ सॉफ्ट होतं। बघू शकता पीठ किती आपलं सॉफ्ट झालेलं आहे आणि मी असे बारीक बारीक रसगुल्ले बनवून घेतलेले आहेत। 1 लिटर दूधमध्ये 20 ते 25 रसगुल्ले तयार होतात। आता या साईडला आपण पाक करून घेण्यासाठी मी 1 वाटी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये मी 3 वाटी पाणी ॲड करते आहे। तुम्ही इथं वेलची पूड पण ॲड करू शकता या स्टेजला। आता याला चांगली उकळी साखर वितळेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे आणि साखर वितळली की आपण जे बॉल बनवले होते पनीरचे ते यामध्ये आपण घालणार आहोत। आपल्याला जास्त याचा पण पाक करायचा नाही आहे। आता ह्या स्टेजला आपण इथे आपण जे बॉल बनवले आहेत पनीरचे ते घालून घेत आहोत। तुम्हाला जर उपवासासाठी बनवायचं असेल तर तुम्ही मैदा किंवा मक्याचं पीठ न घालता तुम्ही असे पण करू शकतात, ते पण चांगले होतात। आणि पहिल्यांदाच तुमचा म्हणजे करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने कराल ना तर पहिल्यांदासुद्धा तुमचे रसगुल्ले चांगले होऊ शकतात। बघू शकता आपले रसगुल्ले आता फुलायला लागलेले आहेत। आपण बारीक साईजमध्ये केले होते ते आपले बघा किती फुलून मोठे झालेले आहेत आणि आपल्याला इथे काटेरी चमच्यानीच हलवायचे आहेत, आपल्याला घाई करायची नाही आहे। ते पनीरचे बॉल सॉफ्ट असताना ते फुटू शकतात। आता हे साईडला मी उतरून घेतलेलं आहे, ते आपण 10 ते 15 मिनिट शिजून घेतलेलं आहे आणि पहिला जो पाक केला होता त्यामध्ये मी रसगुल्ले ॲड केलेले आहेत। आपण आता हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। अशाच वेगवेगळ्या माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।